कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय सच्चिदानंद रामदास बाबान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमः तस्मै श्री गुरुभ्यो नमः कुठलीही बोल पहिल्या अध्यायाची बोलली उभी घेतली तरी चालेल. नाही घेतली तरी चालेल. परत येताना वाचू नये. माईक चेक करून घे. इको कमी कर, थोडं इको कमी कर. चेक माईक. व्यवस्थित माईक चेक करूनच लावायचं. हे बघ माईक चेक. हॅलो इको कमी कर, परत चेक. हॅलो ट्रबल वाढवला तरी चालू. थोडा बेस थोडा आणि इको कमी. ओवी घेतली पाही पा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेची बदराड वरी ते अविरुनी गोचूड अश्रुत कास न सेविते तेच ना वाच पाही पाद बघून वाच. पाहे तेच निवडले ना वाच. आहे पा दूध पवित्र आणि गोड पासी तयाचे त्वचेची या पडदाड सावकाश परी ते अविरुनी गोचूड अवेरोनी गोचेड अशुद्ध काही नाही सेवित निगती का कमलकंद आणि दुर्गरी नांदोनी एकची घरी परी परागू सेवेची भ्रामरी जवळीला चिकलोचे पुरे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुमचे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पावले धोनी. आज एकादशी निमित्त कार्यक्रम ठेवण्यात आला आणि ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्याला दोन गोष्टी सांगायला मिळतील हे वाटलं नव्हतं, पण तरी माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो. तसं सद्गुरूंनी जे सांगितलं, जे जो रस दिला
त्याचा अनुभव प्रत्येकाला येतोच, कुठल्या ना कुठल्या रूपात येतो. किंवा तो अनुभव भोगण्यासाठी सद्गुरूची शरणागती किती महत्वाची आहे ते आपल्या सगळ्यांना माहितीच. आज एकादशी निमित्त निवडलेली ओवी अध्याय क्रमांक अध्याय क्रमांक 9, तिसरा श्लोक. तिसरा श्लोक. ह्या श्लोकाचा अर्थ जाणून घेण्यासाठी आपल्याला अनुग्रह खाली मराठीत लिहिले ती वाचून. अनुग्रह घेणं हे किती गरजेचं आहे हे तेवढंच महत्वाचं आहे, ह्या ओवीमध्ये सांगितलं आहे. जसं गोचिड गाईच्या स्तनाला चिटकून बसतं, पण ते पवित्र दूध पितं का? नाही. मग त्याला ते जे घाण द्रव्य जे रक्त आहे गाईच्या स्तनाला ते त्याला जास्त आवडतं. तसंच कमलकांदामध्ये जे आणि दुर्दुरी एकीच घरी आहेत दोन्ही. ते कमळ आणि जी दुर्दुरी सांगितली आहे बेडू. आणि मराठीत वाच खाली. मराठीत वाच खाली. जे दूध आणि जे रक्त ते सांगितलंय हे दुसरं काही नसून हे आपलं उदाहरण आहे, आपल्या जीवनाचं उदाहरण आहे. ह्या ओवीचा अर्थ असा आहे की माणूस आपल्या जीवनात येऊन ज्या गोष्टी त्याला करायच्या, ज्या त्यांनी एवढं जन्म घेऊन ह्या वेदना सोचून हा जो देह मिळाला त्याचा त्यांनी काय अर्थ घेतला, काय त्याला करायचं होतं, कोण कारणाशी येणे माझे झाले, पण आपण मायेने दाविले ब्रह्म रूप. तर ही माया जे मायेने आपण अडकून बसलो, घरदार, लोक, नातेवाईक, हेच सांगायचं आहे की हे जे आपण पवित्र दूध सोडून जे घाण रक्त आहे किंवा जे रक्त आहे त्याला आपण गोचिडासारखं चघळत बसलो. मग करायचं काय? मराठीत बोलायला थोडा प्रॉब्लेम. इंग्लिशमध्ये चांगलं मग शब्द कमी पडतात. करायचं काय आपल्याला? नक्की का येणे माझे का झाले हे सद्गुरूंनी सांगून दिलं की भक्ती कर. भक्तीचा अर्थ काय मग आम्ही घेतला. आम्ही रोज सकाळी उठलो 5ला, देव धुतले, अख्ख्या अंगाला टिक्का लावला आणि जोरात भस्म केलं. मग त्याचं काय ती भक्ती झाली? त्याचा अर्थ नाही आहे. स्वतःच्या श्वासाकडे लक्ष देणं म्हणजे भक्ती. एक एक श्वास, जो श्वास आपल्या अंतरी चाललाय आणि तो बाहेर येतोय, ते श्वास आपला वाया जातोय हेही तितकंच महत्वाचं. आणि हा श्वास जर वाया गेला तर पुन्हा जन्म नाही. शेवटची पाळी एक मनुष्य देह चुकली या वर्म फेरा पडे. वर्म कुठला चुकला आपला? जी साधना सद्गुरूंनी दिली, जे नाम गुरूंनी दिलं ते गुरूंनी स्वतःच दिलं का? जी परंपरा चालत आलेली आहे, बाबांनी सांगितलं किंवा पुढं आलेली परंपरा जी आपल्यापर्यंत पोहोचली आहे, ते आपण किती त्याला जपलं तेही तितकंच महत्वाचं आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, हे आपण रोज वाचतो हरिपाठात, पण त्याचा आपण जीवनात कधी घेतलं का? आपल्या नावावर किती चित्त आहे. आणि जे आपण भक्ती करतोय बाह्य अंगाने, ती सद्गुरूंपर्यंत किंवा सद्गुरूंच्या मार्फत देवापर्यंत किती पोचते? बाहेर अंगाने भक्ती तुम्हाला इंद्रपद देऊ शकते, देवपद देऊ शकते, पण जेव्हा तुमचा सगळे सुखचे सत्कर्म संपतील त्या दिवशी तुम्हाला पृथ्वीचा परत फेरा पडणारच. मग मोक्ष प्राप्ती कशी करायची? गुरु सांगतात
बीज भाजूने केलेला नाही, आम्हा जन्म मरण नाही. मग बीज नक्की कुठलं जायला? एकदा जर बीज जायला तर त्याचं पुन्हा झाड होतं का? नाही. मग आपल्यात असं काय बीज आहे जे सद्गुरूंनी भाजला आणि आपल्या जन्म मरणाचा फेरा झोकून टाकला? मग ते जे बीज म्हणून आपण जे नाम घेतलंय ते आपण किती साध्यतेचं करतो किंवा सद्गुरूंचं किती पालन करतो तेही तितकंच महत्वाचं. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आवरामू, ही भ्रांतीसी कामू विषयावर. विषय चांगले. एवढं सोपं करून जर ज्ञानेश्वरींनी सांगितलं ह्या ओव्यात, एवढी ज्ञानेश्वरी महाराजांना तेव्हा माहिती होती की लोकांकडे एवढा वेळ नसेल की माझी ज्ञानेश्वरी लोक उघडून बघतील. म्हणून त्यांनी खिशात बसेल एवढी हरिपाठ मांडला आणि त्या हरिपाठामध्ये ह्या अख्ख्या ज्ञानेश्वरीचा सार त्यात दिला. त्याचं आपण किती वाचन करतो, किती आपण ते साधतो तेही तितकंच महत्वाचं. हरिपाठ जर एकदा केला रोज तर आपल्याला आपल्या जीवनाचा सगळा अर्थ आणि जीवनाचं आपलं जीवन का झालं, का मी जन्माला आलो, मला काय केलं पाहिजे, मी कुठं चुकतोय, माझे किती अडचणी आहेत, माझं अस्तित्व काय, मी कोण आणि देव कोण, हे जर आपल्याला कळालं तर आपण मोक्षाच्या मार्गी लागलो. मग ते बीज भाजायला तयार सुरू झाले. पण जर वरची भक्ती केली तर अंतर्मय भक्ती, तसा हृदयामध्ये मी रामू, म्हणजे मी जो श्वास आहे, मी जो तुमचा कंटिन्यू तुम्हाला कंटिन्यू जाणवतोय की मी काहीतरी आहे जे माझ्यात सतत आत बाहेर सोहम ह्या प्रक्रियेने चालू आहे. मग त्याचं जर दुर्लक्ष केलं तर मग फेरा पडला. जे वर्म तुम्हाला दिलं, जे सांगितलं की बाबा हे तू जर विसरला, भले तुम्ही सगळ्यांना विसरा, माझा भाऊ, माझी बहीण, माझं मनोतच जाणार तुम्ही, पण जर नाम विसरला मायाचा जाळ पडणारच. जो मायाचा लोभ, माया, मत्सर, अहंकार, क्रोध, अजून एक सुखला आपण नाही धरलं तरी ते तितकंच. आपण सुखी आहे का? आपण सुखी आहे का? तर वैभव, प्रतिष्ठा, पैसा जर कुणाकडे असेल आणि तो सुखी म्हणत असेल, हे माझ्या किंवा कुठल्याच आपल्या साधकांच्या हे तत्वात बसणार नाही की तो माणूस सुखी आहे. माझ्याकडे ते माझा अहंकार ज्या दिवशी संपेल, ज्या दिवशी मी आणि माझं भांडण संपेल, त्या दिवशी आपण मोक्षाच्या मार्गाला लागलो. सहज एक दृष्टांत सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सहज बाबा आणि मी मार्केट यार्डला गेलो. फुलांचं घरी कार्यक्रम होता. फुल घेतले आपण मार्केट यार्ड मध्ये. फुलं आम्ही घेतले, गाडीपाशी नेऊन ठेवले. घरी मोठ्या उत्साहाने साजरा करायचा कार्यक्रम ठरला. त्यासाठी लागणारे फुलं हे मी निवडून आणले, गाडीपाशी ठेवले. गाडीला पिशवी लावायची मी विसरलो आणि घरी आलो. म्हणजे माझी फुलं कुठं राहिले? मार्केट यार्डमध्ये. परत मी इथून माझ्या घरून परत मार्केट यार्डला गेलो. म्हणलं बाबा मी पिशवी विसरलं. कळत नाही का रे तुला? पडलं ना आता फेरा तुझा.
झालं ना हो, बळच फिरला ना आता उन्हात. काय गरज आहे, कशाला केलं हे? थोडं लक्ष द्यायचं ना. चुकलं बा. बरं जा आता घेऊन. असं सद्गुरूंनी आम्हाला आमच्या मार्गे लावलं. जिथं वर्म चुकलं तिथं कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन, बाबा तुझं वर्म चुकतंय, तू कुठल्या मार्गाला चाललायस, तुझा मार्ग कुठला, तू काय विसरलायस, ते तुझं गुतोडे घेऊन जा आणि तू सांभाळ. हे असं करून सद्गुरूंनी मार्ग लावला. आणि कुठल्या कारणाशी आमचे येणे झाले ते पण आम्हाला सांगितलं. पुंडलिकावर कुंडलिकावर हरले